नमस्कार, मी अभय संचेती. मार्केट यार्डमध्ये माझं अन्नधान्याचा व्यापार आहे. आज हा जो युजर चार्जेसच्या संदर्भामध्ये नवीन काढलेली गव्हर्नमेंटनी संकल्पना ही आम पब्लिकच्या दृष्टीने अत्यंत बिकट अशी आहे. एकतर यावर्षी व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग संपूर्ण एक अस्थिर वातावरणामध्ये आहे. युद्धाचं वातावरण, नैसर्गिक आपत्ती आणि याच्यामध्ये वाढलेली महागाई, म्हणजे आता जर आपण विचार केला तर आम पब्लिकला जो 60 ते 65-70% लोक आहेत ते नोकरदार आहेत. त्यांना जे काय पगार असतो तो काय दर महिन्याला वाढत नाही, पण जी महागाई दर महिन्याला वाढत चाललेली त्याचा असर हा फार मोठ्या प्रमाणात पडत चाललेला आहे. आपण पाहता युद्धाचा फार मोठा परिणाम झालेला आहे. आज पेट्रोल वाढले, डिझेल वाढवले, गॅस वाढले, CNG वाढलेली आहे. प्लॅस्टिक पासून प्रत्येक ॲटम, तेल पासून संपूर्ण त्याला होणारे प्रॉडक्ट वाढलेले आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच आता जे आम पब्लिक आहे ते अक्षरशः कंटाळलेले आहेत. म्हणजे 65% लोकांची अशी परिस्थिती की त्यांना एक वेळेचं व्यवस्थितपणे मिळणं सुद्धा अवघड झालेलं आहे. आणि हा जो युजर चार्जेस की याचा कोणत्याही गोष्टीचा आमच्या हिशोबाने संबंध येत नाही, त्याचा सगळा असर जो आहे हा असर संपूर्ण आम पब्लिकवर येणार आहे. वास्तविकता गव्हर्नमेंटनी जेव्हा पंतप्रधानांनी मोदी साहेबांनी जेव्हा GST लावला त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं होता की आम्ही GST ज्यावेळेस लावू त्यावेळेस कोणताही टॅक्स आम्ही पब्लिककडनं गोळा करणार नाही. मग तो इन्कम टॅक्स असो, APMC असो, मार्केट कमिटीचा सेस असो, हा सगळा सेस आम्ही किंवा माध्यमातून आम्ही हा कोणताही टॅक्स गव्हर्नमेंट आम पब्लिककडनं घेणार नाही. परंतु GST भरून सुद्धा प्रत्येक ठिकाणी टॅक्स भरून अक्षरशः व्यापारी आणि शेतकरी हा आज धंदा करायचा का नाही करायचा या भूमिकेवर आम्ही आलेलो आहोत. गव्हर्नमेंट शेतकरी आणि व्यापारी याचा विचार करायला तयार नाहीये. परंतु गव्हर्नमेंट विसरलंय की शेतकरी आणि व्यापारी, शेतकऱ्यांनी शेतमाल पिकवला आणि व्यापाऱ्यांनी जर व्यापार नाही केला तर भारताची परिस्थिती काय होईल हे आज राजकारणी लोकांनी समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन खूळ काढायचं आणि व्यापाऱ्याला त्याच्या बौद्धिकतेला आणखी त्रास करून द्यायचा. आज या ठिकाणी व्यापार करत असताना तारेवरची कसरत आहे आमची. आम्ही व्यापार ह्या नावाला आहे, पण आमच्याकडे असलेले 10, 20, 25, 50 कुटुंब चालावे म्हणून आम्ही हा व्यापार करतोय. अन्यथा आम्हाला व्यापार करायची मानसिकता मुळीच राहिलेली नाहीये. सर्जनशील न्यूज